कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 10 सप्टेंबर पासून अर्थसहाय्य सरकारकडून वाटप केले जाणार आहे। सन 2023 खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या 10 सप्टेंबर पासून अर्थसहाय्य थेट बँक खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी बैठकीत दिले आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यातील पीक विम्याची यादी असेल किंवा पीक विम्याची माहिती, नवनवीन शासनाच्या योजना, नवीन GR या सर्वांची माहिती तुम्हाला आता एकाच ठिकाणी मिळणार आहे। त्यासाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे। तुम्ही बघत आहात त्याच व्हिडिओच्या वरती व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटेल, त्यावरती क्लिक करून तुम्ही सुद्धा आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या, म्हणजे जेणेकरून येणारे लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आणि तुम्हाला शासनाच्या योजनांचा सुद्धा लाभ मिळेल। त्यामुळे लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून घ्या। शेतकऱ्यांसाठी आज खूप महत्त्वाच्या बातम्या आहेत, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका, कारण शेवटपर्यंत तुम्हाला महत्त्वाच्या बातम्या मिळणार आहे। ऑगस्टमध्ये काठावर निभावले, सप्टेंबरमध्ये बक्कळ पाऊस असणार आहे। 3 महिन्यांमध्ये सरासरीच्या 14% अधिक पाऊस असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जिल्हा कृषी हवामान केंद्राचा हा अंदाज अचूक ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यामधील शेतकऱ्यांचे पावसामुळे अतोनात नुकसान होत आहे। अशामध्ये आपल्याला एका सबस्क्रायबरने त्यांची बातमी पाठवलेली आहे। जिल्हा नांदेड, तालुका अर्धापूर, गाव शेलगाव येथील बुधाजी राजगोरे यांनी त्यांच्या गावातील आपल्याला बातमी सेंड केलेली आहे। त्यांच्या गावाचा संपर्क हा 3 दिवसापासून पूर्णतः तुटलेला आहे। शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सोयाबीन, कपाशी व इतर पिकाचे पूर्णतः पाण्याखाली गेलेले आहे। गावातील लोकसंख्या ही 5000च्या अधिक असून त्यांच्या गावामध्ये साध्या दवाखान्याची सुद्धा सोय नाही। गावामध्ये रस्ता नाही। गावातील प्रत्येक शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे। गावामधील प्रत्येक घरामध्ये आता पाणी शिरलेले आहे। यामुळे घरातील मुलाबाळांचा तसेच परिवाराचा सांभाळ कसा करावा असा प्रश्न या शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे। त्यामुळे शासनाने तात्काळ मदत करावी अशी विनंती या गावातील नागरिकांकडून केली जात आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा बातमी पाठवायची असेल तर आपण व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे। तुम्ही बघत आहात त्याच व्हिडिओच्या वरती आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे। आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या आणि तुम्ही सुद्धा आम्हाला बातमी पाठवू शकता। मराठवाड्याला पावसाचा तडाखा, चौघांचा बळी, हिंगोली, नांदेड, परभणीत तिसऱ्या दिवशीही कहर। धामणगाव, धाड परिसरातील शेतकरी मदतीपासून वंचित, सर्वेक्षणाच्या याद्या अपलोड केल्या नसल्याचे वास्तव। धोधो पाऊस, मराठवाडा तुडुंब, 248 मंडळामध्ये अतिवृष्टी, सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस, तिघांचा मृत्यू, दोघे गेले वाहून। 3 जिल्ह्यामध्ये 16 प्रकल्पांचे 178 गेट उघडले। शेतकऱ्यांना 72 तासामध्ये कळवा पिकांचे नुकसान, पीक विमा योजना, कृषी विभागाचे आव्हान। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन व खरीप कांदा व इतर पिकांचे नुकसान झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत विमा कंपनीस पिकाच्या नुकसानीबाबत सूचित करावे। बीड जिल्ह्यामध्ये नद्यांना आला पूर, पूररेषेतील नागरिकांना घरे खाली करण्याच्या सूचना। 24 तास पावसाचे धुमशान, 61 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी। शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे सुद्धा नुकसानग्रस्त पाऊस आहे का? आम्हाला कमेंट करून तुमचे नाव व तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की कळवा, तुमची सुद्धा आम्ही बातमी कव्हर करू। आष्टी तालुक्यामध्ये पावसाने उडवली दाणादाण, पिके पाण्यात, काढणीला आलेल्या उडदाचे नुकसान, कपाशीलाही फटका। तालुक्यात 29 तास पाऊस, 24 तासांत सरासरी 49 मिलीमीटर पावसाची नोंद, तात्काळ पंचनामे करावेत। कृषीची मार्गदर्शन कार्यशाळा गेली कुठे? सोयाबीन पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव। नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीची दैना, पुराचे पाणी अनेक गावांमध्ये शिरल्याने संपर्क तुटला, नुकसान भरपाईसाठी तातडीने पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। सोयाबीन पाठोपाठ मूग, शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच, हमीभावही मिळेना, शेतकऱ्यांकडे शासनाचेही होते दुर्लक्ष। परभणीच्या बाजारपेठेमध्ये सोमवारी मुगाला 7100 ते 7700 रुपयांचा प्रति क्विंटल भाव मिळाला आहे। अमरावती जिल्ह्यात सततच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, पंचनामे केव्हा? यापूर्वी शासन मदत, यंदा मात्र पडला विसर, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी। जिल्ह्यातील 71,000 वीज ग्राहकांना व्याजाचे 6.8 कोटी माफ, कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना। अभय योजना काय बघा, वीज पुरवठा खंडित घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांना वीज पुरवठा पुन्हा सुरू करता येणार आहे। त्यांना थकीत वीज बिलावरील व्याज व विलंब शुल्काची रक्कम ही माफ होणार आहे, तर मूळ बिलाच्या 30% रक्कम भरून उर्वरित 70% रक्कम ही 6 हप्त्यात भरायची सवलत ग्राहकांना या योजनेतून मिळणार आहे। बल्लारपूर तालुक्यातील ते 1074 शेतकरी अर्थसहाय्य लाभापासून वंचित, कृषी अधिकारी लाभार्थ्यांच्या शोधात, शेतकऱ्यांनी करावी ई पीक पाहणी नोंद। संपूर्ण पिके पाण्याखाली, शेतकरी दादा पुन्हा चिंताग्रस्त, ऐन सणासुदीत शेतकऱ्यांवर पुन्हा ओढवले पुराचे संकट। आरमोरीतील चित्र, कांदा 70 रुपये तर लसूण 400 रुपये किलो, ऐन सणासुदीत कांदा लसूणची फोडणी महागली।
शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. सततच्या पावसामुळे खरीपातील सर्व पिके पिवळी पडली, वाढ थांबली. महागडे रासायनिक खत पिकांना उपयोगी पडण्याऐवजी वाहणाऱ्या पाण्यासह वाहून गेले. सर्व खर्च होऊनही उत्पन्नाची खात्री नसल्याने शेतकरी बेजार झालेला आहे. यामुळे सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. पुसदमध्ये 153 नागरिकांचे स्थलांतरण, वाहतूक विस्कळीत, पिके सडून जाण्याची भीती, शेतकरी संकटात, हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली. शेतकऱ्यांसाठी 14,000 कोटींचं बुस्टर, बळीराजाच्या उत्पन्न वाढीला मिळेल बळ. कृषी क्षेत्रासाठी 7 महत्त्वपूर्ण योजनांना मंत्रिमंडळाची मंजुरी. या योजना कुठल्या आहेत याविषयीची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ही सर्व माहिती तुम्हाला भेटून जाईल. तुम्ही बघत आहात त्याच व्हिडिओच्या वरती लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची. लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. शेतकऱ्यांना मिळणार आता 20 मिनिटांमध्ये कर्ज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील बळीराजाला समृद्ध करण्यासाठी 7 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे. एका निर्णयाअंतर्गत शेतकऱ्यांना इथून पुढे अवघ्या 20 मिनिटांमध्ये कर्ज उपलब्ध होणार आहे. 7ही निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 14,235 कोटी 30 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे. लाडकी बहीण नोंदणीला आता मुदतवाढ करण्यात आलेली आहे. आता महिलांना 30 सप्टेंबर 2024 पर्यंत आपली नोंदणी करता येणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या. आणि तुमची सुद्धा काही बातमी असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही बातमी पाठवू शकता. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या वरती देण्यात आलेली आहे.